नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी जयगोपाल जांभूळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जांभूळकर सर मॅथमॅटिक्स टीचिंग क्लासेस या चॅनलमध्ये आपले स्वागत. चला तर आपल्या आजच्या भागाला सुरुवात करूया. आपला वर्ग 10चा भूमिती हा भाग चालू आहे. त्यामधील प्रकरण 1 समरूपता. त्यामध्ये आपण घटक आज आपण दुसरा पाहतो. प्रमाणाच्या मूलभूत प्रमेय, इंग्रजीमध्ये त्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर हा भूमितीमधला अत्यंत महत्त्वाचा प्रमेय आहे. हा नेहमी परीक्षेत या प्रमेयाची सिद्धता विचारली जाते, त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे आणि भूमितीच्या दृष्टीने सुद्धा महत्त्वाचा आहे. तर कालच्या भागामध्ये आपण त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तरासंबंधीचे गुणधर्म आपण पाहिले होते. त्यामध्ये आपण भिन्न पाया, भिन्न उंची त्रिकोण, समान पायाचे त्रिकोण, समान उंची त्रिकोण आणि समान पाया व समान उंची त्रिकोण असतील तर त्या ठिकाणी त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काय असते, तर त्यासाठी काल आपण 3 प्रमेय पाहिले. आणि काल एक महत्त्वाचा भाग पाहिला आपण की 4 संख्या समजा ABCD या संख्या प्रमाणात केव्हा असतात. तर या पहिल्या 2 संख्येचे गुणोत्तर या दुसऱ्या 2 संख्येच्या गुणोत्तराबरोबर असेल तर हे गुणोत्तर समान जर असेल, हे गुणोत्तर समान जर असेल त्या 4 संख्या प्रमाणात असतात. हे पहिल्या 2 संख्येचे गुणोत्तर जेव्हा 2 गुणोत्तराच्या समानतेला प्रमाण म्हणतात. 2 गुणोत्तर जेव्हा समान असतात त्या संख्या प्रमाणात असतात. उलट प्रमाणात असतील तर गुणोत्तरात असतात, गुणोत्तर समान असतात आणि गुणोत्तरे समान असतात तर प्रमाणात असतात. हा एक मुद्दा. त्याच्यानंतर काल आपण समान उंची त्रिकोण पाहण्यासाठी आपण 2 गोष्टी पाहिल्या. समांतर रेषा असतील तर त्या समांतर रेषामध्ये अंतर समान असते आणि म्हणून त्या ठिकाणी बद्ध असलेले त्रिकोण समान उंचीचे असतात. आणि दुसरा भाग पाहिला आपण समान उंचीच्या त्रिकोणामध्ये 2 त्रिकोणाचे पाये जर एकाच रेषेवर असतील आणि त्यांना एक आणि एकच बिंदू सामायिक, एक बिंदू सामायिक हा जर सामायिक असेल तर ते 2 त्रिकोण समान उंचीचे असतात. तर या प्रमेयाचा आपण या गुणधर्माचा वापर करून, या नियमाचा वापर करून आपल्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेय सिद्ध करायचा आहे. सिद्धता अत्यंत महत्त्वाची आहे, ती सिद्धता समजून घेऊ. हा प्रमेय काय आहे? प्रमेय म्हणतो आहे की त्रिकोणाला 3 बाजू असतात. त्रिकोणाच्या 3 बाजूपैकी त्रिकोणाच्या कोणत्याही एका बाजूला समांतर असणारी रेषा, त्रिकोणाच्या एका भुजेला समांतर असणारी रेषा त्रिकोणाच्या उरलेल्या 2 भुजेला भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या 2 बाजूंना प्रमाणात विभागते. मी काय म्हटलं? जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला, एका भुजेला बाजूला म्हणा समांतर असून ती उरलेल्या 2 भुजांना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या 2 भुजांना प्रमाणात विभागते. म्हणजे महत्त्वाचं आहे या ठिकाणी एखादी रेषा एका बाजूला 3 बाजूपैकी एका भुजेला समांतर पाहिजे. आता समांतर असलेली रेषा 2 भुजांना भिन्न बिंदू छेदत असेल आणि समांतर असेल तर ती रेषा त्या 2 भुजांना प्रमाणात विभागते. आता या ठिकाणी आपल्याला त्याची सिद्धता आपल्याला पाहिजे आहे. तर पक्ष, साध्य आणि काही रचना असेल तर रचना आणि नंतर सिद्धता अशा प्रकारचा आपला भाग असतो. तर आपण आकृती काढू. आकृती या सिद्धतेमध्ये आकृती काढणे अत्यंत आवश्यक आहे. आकृतीवर अर्धा मार्क असतो. आकृती आणि पक्ष मिळून 1.5 मार्क असतो. तर या ठिकाणी हा समजा एखादा त्रिकोण आहे आणि समजा 3 बाजूपैकी कोणत्याही एका भुजेला, समजा आपण या भुजेला BC भुजेला समांतर असलेली रेषा काढल्या. समजा ही वाढवली तर समजा हे या ठिकाणी XY म्हणतो मी या ठिकाणी, म्हणजे ही रेषा XY ही रेषा या त्रिकोणाच्या BC बाजूला जर समांतर असेल आणि या बाजूला समांतर असलेले आणि या बाजूला आणि या बाजूला समांतर आणि या 2 भुजांना बिंदू X आणि बिंदू Y मध्ये हे 2 वेगवेगळे बिंदू आहेत, भिन्न बिंदू आहेत आणि म्हणून भिन्न बिंदू म्हणजे वेगवेगळ्या बिंदू छेदत असेल तर ही रेषा या भुजांना प्रमाणात लागते. म्हणजे या 2 भागाचे गुणोत्तर आणि या 2 भागाचे गुणोत्तर या ठिकाणी AX आणि XB चं AY आणि YC गुणोत्तर सारखं असते. कारण ही रेषा या बाजूला प्रमाणात लागते. प्रमाण म्हणजे गुणोत्तरे समान. म्हणजे या रेषेमुळे या भुजेचे 2 भाग झाले या दोघांचं गुणोत्तर या 2 भागाच्या गुणोत्तर इतकं. म्हणजे आपण असं म्हटलेलं आहे, जर एखादी रेषा त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असून उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा या 2 भुजांना प्रमाणात विभागते.
अर्थात या दोघांचे गुणोत्तर काय. अर्थात या ठिकाणी कोणत्या त्रिकोणामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची आकृती झाली. ही जर आकृती वाढवून समजण्यासाठी आकृती वाटली रेषा आहे, तर रेषा जर नाही काढली तरी काय फरक पडत नाही. आता आपण तर या त्रिकोणामध्ये या त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण एबीसी या कोणती रेषा, तर रेषा एक्स वाय समांतर आहे बाजू दिशेला, आणि समांतर आहे एक गोष्ट आहे, परंतु उरलेल्या दोन भुजांना भिन्न बिंदूत म्हणजे हा एक्स बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे, वाय बिंदू ए आणि सी च्या दरम्यान आहे, ते आपल्याला लागेल. तर त्या ठिकाणी ए एक्स बी याचा अर्थ एक्स हा बिंदू ए आणि बी च्या दरम्यान आहे, की दरम्यानचा आहे, व ए वाय सी हा झाला पक्ष. आता या ठिकाणचा साध्य म्हणजे काय सिद्ध करायचं आहे, ती ही रेषा एका बाजूला समांतर आहे, भिन्न बिंदू उरलेल्या दोन बाजूंना भिन्न बिंदू छेदत आहे, आणि म्हणून ही रेषा या दोन भुजांना प्रमाणात विभागते. अर्थात या रेषेमुळे येथे या बाजूचे दोन भाग झाले, या बाजूचे दोन भाग झाले, आणि म्हणून या ठिकाणी ax अपॉन xb बरोबर ay अपॉन yc अशा प्रकारे. आता या ठिकाणी पक्ष झाला, साध्य झाला. आता या ठिकाणी आपण रचना करूया. तर या ठिकाणी आपण हा बी आणि वाय बी जोडू आणि एक्स सी जोडू. काय जोडलं आपण, रचना केली, त्याला इंग्रजीमध्ये कन्स्ट्रक्शन म्हणतात. रचना पण केली, रेख एक्स सी व रेख वाय सी जोडा, वाय बी. जोडले. आता या ठिकाणी पुढे ते सिद्धता होईल, सिद्धता समजून घेऊ. आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी या त्रिकोणामध्ये आणि या ठिकाणी ए एक्स वाय या त्रिकोणामध्ये आणि पी एक्स वाय या त्रिकोणात, या दोन त्रिकोणाचा विचार करतो. तर या दोन त्रिकोणामध्ये जर विचार केला तर कोणत्या दोन त्रिकोणात, त्रिकोण ए एक्स वाय व त्रिकोण बी एक्स वाय, या दोन त्रिकोणाचा विचार जर केला तर या दोन त्रिकोणाच्या या ठिकाणी ए एक्स पाया आणि हा बी एक्स पाया, या दोन त्रिकोणाचे या त्रिकोणाचा पाया आणि बी एक्स वायचा पाया. या ठिकाणी ए एक्स आणि बी एक्स हे एका रेषेत आहेत, कारण ही रेषा एकच आहे. ही रेषा जर वाढवली तर या एकाच रेषेत आहे, आणि त्यांना या त्रिकोणाला आणि पाया हे दोन एका रेषेत असून त्यांना वाय हा बिंदू सामायिक आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला माहित आहे की जेव्हा दोन त्रिकोणाचे पाय जर एकाच रेषेत असेल आणि त्यांना एक आणि एक बिंदू जर सामायिक जर असेल तर ते दोन त्रिकोण समान उंची असतात. आणि म्हणून हे दोन त्रिकोण म्हणजे काय खरं नाही, या ठिकाणी पाये एकाच रेषेत, महत्वाचे मुद्दे बघताय, पाये एकाच रेषेत व एक्स बिंदू सम आहे. त्याच्यामुळे हे दोन त्रिकोण समान उंची झाले, आणि समान उंची दोन त्रिकोण झाले, हे दोन त्रिकोण समान उंची त्रिकोण झाले, आणि समान उंची त्रिकोण जर असतील तर त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर एरिया त्रिकोण ए एक्स वाय अपॉन एरिया त्रिकोण बी एक्स वाय बरोबर. आता जर हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहे तर समान उंचीच्या त्रिकोणाचे क्षेत्रफळे त्याच्या पायाच्या गुणोत्तर इतके असते किंवा पायाच्या प्रमाणात असते. तर या ठिकाणी पाया म्हणजे पहिल्याचा पाया ए एक्स आणि दुसऱ्याचा पाया बी एक्स किंवा एक्स बी, एक्स बी. तर अशा प्रकारचा आपल्याला विधान नंबर 1 मिळाला. आता या ठिकाणी पुन्हा हा त्रिकोण, आता हा दुसरा त्रिकोण घेऊया, हा त्रिकोण आणि हा त्रिकोण. तर या त्रिकोणाचा विचार केला तर ए एक्स वाय साध्य या ठिकाणी आपण काय केलं, आपण ते लिहून ठेवू. साध्य आपल्याला काय पाहिजे, साध्य पाहिजे ए एक्स अपॉन एक्स बी बरोबर ए वाय अपॉन
वाय स्क्वेअर. तर हे विधान एक मिळालं. आता यासारखं या दुसऱ्या दोन त्रिकोणाचा विचार करूया. त्रिकोण ए एक्स वाय, त्रिकोण ए एक्स वाय घेतला आणि दुसरा सी एक्स वाय, तो त्रिकोण सी एक्स वाय घेतला. आता या दोन त्रिकोणाचा विचार जर केला तर या त्रिकोणाचा पाया ए वाय आणि वाय सी हे एकाच रेषेत आहेत आणि त्यांना एक्सचा बिंदू शिरोबिंदू सामायिक आहे आणि म्हणून हे दोन त्रिकोण समान उंचीचे होतील आणि म्हणून हे दोन त्रिकोण समान उंचीचे आहेत. आणि समान उंची त्रिकोण जर असेल पुन्हा या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ एरिया त्रिकोण ए एक्स वाय आपण एरिया त्रिकोण सी एक्स वाय बरोबर. आता हे समान उंची त्रिकोण असल्यामुळे त्या दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ गुणोत्तर त्यांच्या पायाच्या गुणोत्तर इतके असते. तर त्याचा पाया या त्रिकोणाचा पाया ए वाय आणि दुसऱ्या त्रिकोणाचा पाया वाय सी. हे विधान आपल्याला नंबर 2 मिळाले. आता विधान 1 आणि 2चा विचार केला तर या ठिकाणी ए एक्स वाय अंश समान आहे डाव्या बाजूमध्ये. या ठिकाणी इथेही ए एक्स वाय आहे आणि इथेही ए एक्स वाय. ए एक्स वाय दोन्ही ठिकाणी समान आहे. आता आपल्याला पाहिजे सी एक्स वाय आणि बी एक्स वायचा विचार करूया. बी एक्स वाय या त्रिकोण आणि सी एक्स वाय. तर या दोन त्रिकोणाचा विचार केला तर हे दोन त्रिकोण या दोन समांतर रेषेमध्ये ही समांतर रेषा आहे. समांतर रेषेकडे ठेवलेले आहेत ह्या दोन समांतर रेषा आहेत कारण ही रेषा या बाजूला समांतर होती. तर एखादी रेषा एखाद्या बाजूला समांतर असेल म्हणजे या दोन समांतर रेषा होत्या. म्हणून या दोन त्रिकोणाचे कोणत्या दोन त्रिकोणाचे बी एक्स वाय या त्रिकोणाचे आणि सी एक्स वाय या त्रिकोणाचे या दोन त्रिकोणाचे शिरोबिंदू त्या ठिकाणी एक्स वाय हा शिरोबिंदू समांतर रेषेवर आहे आणि दुसरे बी सी हे शिरोबिंदू जर एकाच रेषे म्हणजे या ठिकाणी समांतर रेषेवर आहेत आणि म्हणून हे समान पायाचे झाले. या ठिकाणी पाया ई एक्स वाय समान आहे. ई एक्स वाय पाया आहेत आणि दोन समांतर रेषेकडे बद्ध आहेत म्हणजे समान उंचीची आहेत. म्हणजे समान पायाचे झाले आणि समान उंचीचे झाले म्हणजे दोन त्रिकोण म्हणजे समान दोन म्हणजे कोणते दोन त्रिकोण क्षेत्रफळ सारखे होईल कारण समान पायाचे आणि समान उंचीचे त्रिकोण आहेत आणि म्हणून त्रिकोण पहिल्यांदा समान पायाचे समान उंचीचे. त्रिकोण पी एक्स वाय व त्रिकोण सी एक्स वाय हे समान पायाचे आहेत व समान उंची. याचं कारण असं की या ठिकाणी या दोन त्रिकोणाचा पाया एक्स वाय तर समान आहे सारखा आहे पाया समान आहे म्हणजे या त्रिकोणाचा पाया या ठिकाणी बी एक्स वाय मध्ये एक्स वाय आहे. सी एक्स वाय मधून एक्स वाय हा पाया समान आहे आणि हे दोन त्रिकोण या दोन समांतर रेषेवर बद्ध आहेत म्हणजे त्या त्रिकोणाचे उरलेले हे दोन चारही शिरोबिंदू हे दोन आणि हे दोन समांतर रेषेवर असले पाहिजेत आहेत आणि म्हणून या ठिकाणी समान पायाचे आणि समान उंची त्रिकोण आहेत आणि म्हणून यांचे क्षेत्रफळ सारखे आहेत आणि म्हणून या ठिकाणी एरिया त्रिकोण बी एक्स वाय बरोबर एरिया त्रिकोण सी एक्स वाय हे समान झाले आणि म्हणून यांचं क्षेत्रफळ एक येईल आणि म्हणून या ठिकाणी एरिया त्रिकोण बी एक्स वाय आणि एरिया त्रिकोण सी एक्स वाय हे दोन त्रिकोण समान पाहिजे समान उंचील्यामुळे त्यांची क्षेत्रफळ सारखी झाली आणि मग त्यांची गुणोत्तर एक येईल. हे विधान नंबर 3 झालं. आता विधान 1, 2, 3 मध्ये विचार केला तर या ठिकाणी हा अंश आणि हा अंश समान होता विधान 1 आणि 2 मध्ये. विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 या ठिकाणी इथे एरिया त्रिकोणी एक्स वाय आहे आणि या ठिकाणी त्रिकोणी एरिया त्रिकोणी एक्स वाय आहे म्हणजे अंश समान आहेत आणि हे दोन त्रिकोण आता बी एक्स वाय आणि सी एक्स वाय हे दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाची गुणोत्तर एक आहे म्हणजे हे दोन त्रिकोण समान आहेत. एक लिहायची गरज नाही कारण क्षेत्रफळ समान आहेत असं म्हणून आपण थोडक्यात. तर यालाच आपण 2 म्हणूया. तर या ठिकाणी हे समजा 3 झालं. आता या ठिकाणी हे दोन बी एक्स वाय आणि सी एक्स वाय क्षेत्रफळ समान झाले म्हणजे अंशही सारखे झाले आणि छेदही सारखे झाले म्हणजे ही संपूर्ण बाजू
ही संपूर्ण बाजू, ही संपूर्ण बाजू आणि ही संपूर्ण बाजू सारखी झाली. कारण अगोदर अंश समानच होते, आता छेद समान झाले, कारण हे समान पायाचे आणि समान उंची असल्यामुळे त्यांची कपडे समान आहेत. आणि म्हणून या ठिकाणी ही डावी बाजू आणि ही डावी बाजू सारखी झाली. विधान 1, 2 आणि 3चा विचार केला तर या ठिकाणी डावी बाजू सारखी झाली म्हणून उजवी बाजू समान झाली. म्हणून विधान नंबर 1 ची डावी उजवी बाजू ax अपॉन xb, ax अपॉन xb आणि दुसरी बाजू या ठिकाणी ay अपॉन y. विधान 1, 2, 3 वरून आपल्याला साध्य मिळालेलं आहे. तर या ठिकाणी सिद्धतेचे फक्त महत्त्वाचे मुद्दे समजून सांगितले. तर या ठिकाणी आपण अशा प्रकारचे या ठिकाणी एखादी रेषा जर त्रिकोणाच्या एखाद्या बाजूला समांतर असेल आणि उरलेल्या दोन भुजांना भिन्न भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना समान गुणोत्तर विभागते, या प्रमाणात विभागते. अर्थात या दोघांचे गुणोत्तर सारखं असते असं आपण म्हणू. आता या ठिकाणी महत्वाचं आहे, समांतर असेल तर हे गुणोत्तरे सारखे, तर प्रमाणात विभागते म्हणजे गुणोत्तर समान. आता या ठिकाणी याला समांतर होती म्हणून गुणोत्तरे समान. आता उलट म्हणूया, जर गुणोत्तरे समांतर असतील म्हणजे हे जर गुणोत्तरे समांतर असतील तर ही रेषा समांतर असते, तर त्याला व्यत्यास म्हणतात. प्रमेयाचा व्यत्यास. प्रमेयाचा व्यत्यास म्हणजे काय? व्यत्यास हा तुमचा शब्द ऐकला असेल. तर एखाद्या प्रमेयामध्ये पक्ष आणि साध्य, पक्षामध्ये असलेली माहिती आणि साध्यमध्ये असलेली माहिती यांची अदलाबदल जर केली ही माहिती, जसं या ठिकाणी आपण म्हणूया समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभाग. आता या ठिकाणी जरचा वापर केला, जर दिलेला त्रिकोण हा समांतरभुज चौकोन असेल तर त्याची कर्ण परस्पर दुभागतात. तर जर समांतरभुज चौकोन म्हणजे हा झाला पक्ष, तर कर्ण दुभागतात. तर या ठिकाणी हा झाला साध्य. म्हणजे जर नंतर येणाऱ्या माहितीला विधानाला पक्ष म्हणतात आणि तर नंतर येणाऱ्या विधानाला साध्य म्हणतात. तर या ठिकाणी जर तर दिलेल्या प्रमेयातील पक्ष आणि साध्य यांची अदलाबदल केली म्हणजे आता या ठिकाणी हे इकडे आले. जर कर्ण परस्पर दुभागत असेल, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्पर दुभागत असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो, त्याला व्यत्यास म्हणायचं. तर पहिला प्रमेय, मुख्य प्रमेय तो आहे. समांतरभुज चौकोन असतील तर कर्ण परस्पर दुभागतात. आता आपण असं म्हणूया, ही माहिती पक्ष आणि साध्य यांची अदलाबदल करू. पुन्हा जर तर त्या सोबत राहील तर पुन्हा कर्ण दुभागतात, म्हणून या ठिकाणी समांतरभुज चौकोन. म्हणजे आपण काय केले, पक्ष आणि साध्याची अदलाबदल केली आणि म्हणून हे जे नवीन विधान तयार होईल ते विधान या पहिल्या विधानाचा व्यत्यास असतो, कन्वर्स म्हणतात इंग्रजीमध्ये. तर या ठिकाणी आता काय होईल, इथं ही रेषा समांतर होती तर ही गुणोत्तरे समान होते. आता उलट म्हणूया, हे जर गुणोत्तरे समांतर असतील तर ही रेषा या बाजूला समांतर असते. हे दोन गुणोत्तरे या ठिकाणी कल्पना करूया, 5 आहे आणि हे 10 आहे, 3 आहे, 6 आहे. तर 5 आणि 10 चे गुणोत्तर आणि 3 आणि 6 चे गुणोत्तर, 5 एक 5, 5 2 10, 3 एक 3, 3 2 6, हे गुणोत्तर 1/2, हे गुणोत्तर 1/2. म्हणजे हे गुणोत्तरे समान आहेत. हे ax आणि bxb चं, ay आणि y गुणोत्तर सारखं जर आलं तर ही रेषा नक्कीच या रेषेला या बाजूला समान, तर त्याला प्रमाणाचा मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणतात. तर आपण सिद्धता पाहिली आणि त्याच्यानंतर व्यत्याची कल्पना दिली. तर पुढे या ठिकाणी व्यत्यास काय म्हणता येईल आपल्याला. या ठिकाणी जर एखादी रेषा त्रिकोणाच्या दोन भुजांना भिन्न बिंदू छेदत असून समान गुणोत्तर विभागात असेल, म्हणजे हे गुणोत्तर समान होते, समान गुणोत्तर विभागात असेल तर ती रेषा त्या बाजूला समांतर असते. याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास म्हणतात. आता आपल्याला या ठिकाणी महत्वाचं प्रमेयावरचं उदाहरण काय आहे ते समजून घेऊ. तर आपल्याला प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयावरचं उदाहरण पाहायचं आहे. तर प्रश्न संच 1 त्यामध्ये उदाहरण 7 या प्रकारचं आहे. दिलेल्या आकृतीमध्ये एडीसी AB हा बिंदू E आणि C दरम्यान आहे आणि BEC
ई हा बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे आणि नंतर डी ही रेषा किंवा हा रेषाखंड किंवा ही बाजू या एबीला समांतर आहे, या दोन समांतर. आता ही समांतर आहे या बाजूला. आता या ठिकाणी विचार करायचा आहे की समांतर आहे, तर समांतर असलेलं उदाहरण म्हणजे आपण कोणतं असेल, तर प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयामध्ये समांतर असेल तर ती रेषा त्या दोन बाजूंना समान गुणोत्तर विभागते, म्हणजे प्रमाणात विभागते. समान गुणोत्तर म्हणजे जे एडीचं आणि डीसीचं, बी आणि ईसीचं हे गुणोत्तर, यांचे गुणोत्तर समान असेल म्हणजे या ठिकाणी डी हे या बाजूला आणि या बाजूला समान गुणोत्तर विभागते, म्हणजे प्रमाणात विभागते. अशा प्रकारे दिलेलं आहे. आता या ठिकाणी बी काढायचं आहे. समजा इथं किमती आकृतीमध्ये किमती दिलेल्या आहेत, तर किमती दिलेल्या नसत्या तर आपल्याला बी काढायचं आहे. बी आपल्याला माहीत नाही आणि ही संपूर्ण या ठिकाणी 6.4 होती. तर बी 6.4 आहे BC आणि बी काढायची आहे, तर बी माहीत नाही ती आपल्याला. समजा ही जर एक पडली तर आपल्याला माहीत आहे की हे संपूर्ण अंतर या ठिकाणी एवढं अंतर जर पकडलं तर एवढं अंतर 6.4 आहे. एवढं जर आता या दोन अंतरापैकी एक अंतर आपण एक्स पकडलं तर हे 6.4 मधून एक काढावं लागेल आणि म्हणून हे अंतर आपण 6.4 नाही ते असं नाही. तर या ठिकाणी उदाहरण दिलेले आहे. आता या ठिकाणी ही रेषा इथं समांतर दिलेली आहे आणि म्हणून या ठिकाणी हा प्रमाणाचा मूलभूत प्रमेय आहे. कारण या ठिकाणी या दोघांचं गुणोत्तर काढता येईल, या दोघांचं गुणोत्तर काढता येईल. म्हणजे या ठिकाणी त्याचं उत्तर तर काय म्हणून आपण त्रिकोण एबीसी या पहिल्यांदा एडीसी व त्रिकोण बी म्हणजे काय लिहिलं आपण, हे डी आणि ई, डी बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे आणि ई बिंदू बी आणि सीच्या दरम्यान आहे. आता या ठिकाणी काय पुढे काय दिले, समांतर आहे. एक डी समांतर बाजू ए बी हे दिलेले आहे. आणि समांतर असेल आणि म्हणून या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार या ठिकाणी काय होईल, या ठिकाणी या दोन भागाचं गुणोत्तर म्हणजे एडी आणि बीसीचं एडी अपॉन डीसी बरोबर बी अपॉन ईसी याच्या किमती ठेवूया आपण. तर एडी बरोबर 5 आहे, डीसी बरोबर 3, बी बरोबर x घेतलं आपण, त्या आकृती दिलेल्या आहे आणि ईसी 6.4 - x. आता हे दोन गुणोत्तरे समान असतील आणि या ठिकाणी एका चलाचा वापर आहे याचा तिरपा गुणाकार करून दोन गुणोत्तरे समान असतील तर पहिला गुणधर्म आहे त्याचा तिरपा गुणाकार करावा लागतो. तर या ठिकाणी तिरपा गुणाकार करावा लागेल. तर ज्याची किंमत काढली आहे तिरपा गुणाकार करूया. तर 5 ने याला गुण आपण आणि 3 गुणिले x म्हणजे या ठिकाणी तर या ठिकाणी 5 गुणिले 6/4 मायनस x बरोबर 3 गुणिले x म्हणजे 3x. तिरपा गुणाकार हे तिरपा गुणाकार पुढे तिरपा गुणाकार. तर आता या ठिकाणी आपण याला 16 तर या ठिकाणी x चा एका चलाचा वापर आहे आणि म्हणून हे एका चलाचे समीकरण आहे. एका चलाचे समीकरण असेल तर हे समीकरण सोडवण्यामध्ये त्या ठिकाणी असलेल्या त्या समीकरणात असलेल्या तराची किंमत काढणे म्हणजे आपल्याला x ची किंमत काढावी लागेल.
तर पहिल्या त्या ठिकाणी 4 कंस झाल्यामुळे या ठिकाणी 4 कंस सोडवू म्हणजे 5 या कंसाला गुणत आहे. म्हणजे या ठिकाणी बेरीज सूत्राचा विस्तार आपण जर पाहिले म्हणून या ठिकाणी 5 करूया. म्हणजे 5 गुणिले 6.4 मायनस 5 गुणिले x मायनस 5x. 5 गुणिले x म्हणजे 5x बरोबर 3x. आता या ठिकाणी याला सोडवलं 5 गुणिले 6/4 म्हणजे 520. 520 म्हणजे 2 6 म्हणजे 30. 30 आणि 2 32. साधा गुणाकार करावा. दशांश म्हणजे उजवीकडे एक घर आहे. एक घरानंतर किंमत दिला आपण. तर या ठिकाणी 32.0 म्हणजे 32. या ठिकाणी 32.0 मायनस 5x बरोबर x. आता या ठिकाणी हा स्थिरांक आहे. हा चल आहे. चल एका बाजूला आणि चल एका बाजूला आणि म्हणून या ठिकाणी 32.0 म्हणजे 32 बरोबर 3x आणि 5x आपल्याला बाजू बदलावायची आहे. तर या ठिकाणी उडी आहे म्हणून अधिक x. पुन्हा 32 बरोबर 3 अधिक 5 8x. आता आपल्याला ज्याची किंमत काढायची आहे तो असा डावीकडे पाहिजे. तर 32 बरोबर 8x म्हणजेच या ठिकाणी 8x बरोबर 32 आणि म्हणून आपल्याला x ची किंमत पाहिजे आहे. 8 ला पण 8 गुणत आहे म्हणून 8 ने भागा लागेल. गुणत आहे म्हणून भागा लागेल. भागले असतील तर गुणा लागलेले असतं. या ठिकाणी 8 ने भागू 8x भागिले 8 बरोबर 32 भागिले 8. 8 काढायचं 8 1 8 8 चौ 32. अशा प्रकारे x ची किंमत 4 आहे. x ची किंमत 4 आहे तर x काय होतं b होतं आणि म्हणून या ठिकाणी x बरोबर 4 आणि आपल्याला b ची किंमत काढायची होती आणि म्हणून या ठिकाणी b बरोबर 4 हे उत्तर. अशा प्रकारे आपण आजच्या भागामध्ये प्रमाणाचा मूलभूत प्रमेय त्याचा व्यत्यास आणि त्यावर ते उदाहरण पण पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर त्याला लाईक करावा, चॅनलला सबस्क्राईब करा. सो स्टे कनेक्टेड. थँक्यू.